एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। राज्य सरकार मुंबईसाठी लवकरच नवीन पार्किंग धोरण आणण्याचा विचार करत आहे। मुंबईकरांना जर गाडी घ्यायची असेल तर त्यांच्याकडे पार्किंग असणं गरजेचं आहे। पार्किंग नसेल तर तुम्हाला गाडी खरेदी करता येणार नाही। या धोरणानंतर आम्ही मुंबईतील रस्त्यांवर पार्किंगची काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक केला। न्यूज 18 लोकमतचा हा रियालिटी चेक बघा। खरंच मुंबईत या धोरणाची गरज आहे का बघा। 2 मीटरची जागा गेली आहे। 60 फुटी हा रस्ता आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे। या पार्किंग मध्ये, या 2 व्हीलरच्या पार्किंग मध्ये 2 मीटरची जागा गेली आहे। 60 फुटी हा रस्ता आहे। इथे 2 मीटर आणि पलीकडे 2 मीटर। 60 फुटी रस्त्यावर 2-2 मीटर जागा पार्किंगला गेलेली आहे। अगदी माहीम स्टेशनच्या बाजूचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही पाहत आहात की रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे। जुन्या इमारती, चाळी आणि काही नवीन इमारती असा हा संपूर्ण परिसर आहे। इथे सुद्धा खरं तर ही मधली गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये सुद्धा आपण आता मोजून बघणार आहोत की हा रस्ता केवढा आहे आणि या रस्त्यावर जे दोन्ही बाजूला पार्किंग केलं आहे त्याच्यामुळे किती जागा गेलेली आहे। हा साधारणपणे एक 27, खरं तर म्हणजे 30 फुटी हा संपूर्ण रस्ता असेल आणि जर आपण बघितलं तर साधारणतः 27 फूट 26 फूट असं दिसतंय आणि त्यातली मी आता खरं तर या गाडीची पार्किंग जी आता आपण आतापर्यंत साधारण मोजलेली आहे तेव्हा बघितलं की एक 6 फूट जागा ही एका बाजूची जाते आणि दोन्ही बाजूला जेव्हा पार्किंग असतं, म्हणजे आता आपण इथे बघितलं, इथे सुद्धा दोन्ही बाजूला, या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूला पार्किंग आहे। असं दोन्ही बाजूचं जेव्हा पार्किंग जातं तर तेव्हा साधारणतः 12 फूट जागा ही या पार्किंगमध्ये जाते। आता जर हा 30 फुटी रस्ता आहे आणि यातली जर 12 फूट जागा ही पार्किंगमध्ये जात असेल दोन्ही बाजूच्या, तर साहजिक आहे म्हणजे मधला पॅच जो आहे तो किती शिल्लक राहतो। आणि तुम्ही बघा की हा रस्ता जो आहे, या रस्त्यावर 2 लाईन्स आहेत, म्हणजे हा 2 वे रस्ता आहे येण्यासाठी आणि जाण्यासाठी सुद्धा। म्हणजे मधला जो फक्त 18 फूट जो भाग आहे, केवळ एवढाच भाग शिल्लक आहे जो इथं राहतो। आपण पुढे सुद्धा जाणार आहोत कारण मध्येच झाड आहेत, मध्येच काही भाग, काही परिसर असा आहे ज्या परिसरामध्ये आपण बघतो आहोत की गाड्या आहेत, झाड आहेत आणि या सगळ्यांमुळे होतं काय तर रस्त्याची जी रुंदी आहे, म्हणजे वाहतुकीसाठी लागणारी जी जागा आहे ती जागा अतिशय कमी उरते। नो पार्किंग अनेक ठिकाणी असून सुद्धा उपयोग होत नाही कारण लोकांना जुन्या चाळी असल्यामुळे किंवा जुनी घरं असल्यामुळं पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही। परिणामी जिथे जागा मिळेल तिथे गाड्या लावल्या जातात। त्यामुळे हे धोरण आणत असताना सरकारनं या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असावा अशी आपण अपेक्षा करूया। नागरिक त्याला कसा प्रतिसाद देत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहे। तुमच्याकडे गाडी आहे? हो, आमच्याकडे गाडी, माझ्याकडे पार्किंग आहे। बरं, पण मग शासनानं हा नियम आणला तर तुम्हाला मान्य, योग्य आहे हा नियम? बरोबर आहे, योग्यच आहे। पण त्याच्या अगोदर 15 वर्ष जुन्या गाड्या आहेत त्या काढून टाका। पण या इकडे जाऊन बघा, हो बघितलं की आम्ही सगळ्या फुटपाथवर म्हणून हे आम्ही लावून घेतलं याच्याकडे, ते वरती चढवतात गाड्या। बरोबर, बाईकवाले काय कुठूनही चढवतात, कोणाच्या बाईक लागणार। पण मग पार्किंगच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय वाटतं तुम्हाला? जुन्या गाड्या काढून टाकणे। 5-5, 6-7, 8-8 कोटी घेऊन माणूस होतो, तो काही एक पार्किंग करतो, त्याच्याकडे कमीत कमी 2-3 गाड्या असतातच ना। मग ते बिल्डर त्याला विकलं तर तिकडे पण काय आहे, विकायचं नाही। अरे विकायचं नाही तर मग तो गाड्या कमवणार कशाला? तो म्हणाले एक गाडीचं पार्किंग देतो, मारा तुम्ही। मुंबईतील पार्किंगचे धोरण काय असणार आहे त्यावर आपण नजर टाकूया। काय धोरण आहे? लवकरच नवीन धोरण येणार आहे, ते काय आहे त्यावर आपण नजर टाकू। पार्किंग शिवाय गाडी घेता येणार नाही। जर तुमच्याकडे पार्किंग असेल तरच तुम्ही गाडी घ्या। पार्किंगसाठी जागा असेल तरच गाडी घेता येणार। बीएमसीची पार्किंग भाड्याने मिळणार आहेत। बीएमसी पार्किंगची माहिती मिळणार ॲपवर। पार्किंग स्पेससाठी सरकार तयार करणार ॲप।